या चर्चेमध्ये आपल्याला नेमकं मध मला खाता येईल का किंवा मध घेतल्याने वजन कमी होतं तर ते माझा कसा प्रकारे उपयोग करता येईल असे बरेचसे आपल्याला प्रश्न पडत असतात आणि या प्रश्नांची उत्तरं आयुर्वेदाच्या माध्यमातून देण्यासाठी आज आपल्याकडे मंचावर आलेले आहेत विनय वेलणकर सर यांच्या जी कारकीर्द आहे या आयुर्वेदामधली 1982 साली आयुर्वेदिक महाविद्यालय सायन येथून त्यांनी पदवी घेतली आहे। तेव्हापासून आयुर्वेदाच्या संदर्भात आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय व्यवसाय म्हणून ते डोंबिवलीमध्ये करतायत। हां आपल्या या कार्यक्रमात पुढचे मान्यवर जे आहेत विनोद पतंगे सर आयुर्वेदाचार्य आपल्या प्रोफेसर आयुर्वेदिक महाविद्यालय सातारा आणि मॅडमच्या हे दोन आयुर्वेदाच्या संदर्भात बोलत असताना सध्याचा पण जे न्यूट्रिशन किंवा त्या संदर्भामध्ये आपले तिसरे मान्यवर आहेत श्रीमती रत्नराजा कृष्ण थर मॅडम न्यूट्रिशन आहे 30 वर्षापासूनचा जास्त अनुभव आहे। आम्ही काल जगताप साहेबांसारखंच आमचं आहे। आम्ही या विषयात इतके वर्ष काम करतोय त्यामुळे मी बोलत राहिलो तर अजून तासभर जाईल। त्यामुळे मी आपल्याबरोबर जास्त बोलून वेळ काढण्यापेक्षा मी मान्यवरांच्या कडे मंच सुपूर्द करतो। मान्य विनय वेलणकर सरजी त्यांच्या विषयावर आजचे आपला अतिशय महत्त्वाचा विषय आहे मध आणि आरोग्य आणि यासाठी या मंचावरती उपस्थित आहेत डॉक्टर विनय वेलणकर सर, दुसरे आहेत आपले डॉक्टर विनोद पतंगे सर, डॉक्टर श्रीमती रत्नराजे थर मॅडम। तर मी या आपल्या आत्ताच्या या दिवसातल्या पहिल्या सत्राला सुरुवात करतोय। मी डॉक्टर विनोद पतंगे सर यांना आमंत्रित करतो, पण त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख अशी आहे। असोसिएट प्रोफेसर आरंगल वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे PhD त्यांनी केलेले स्कॉलर आहेत ते यमडी आणि द्राव्य गुणात प्रोफेसर या पदाचा त्यांचा 20 वर्षाचा अनुभव आहे। जवळपास 60 एपिसोड त्यांनी आकाशवाणीवरती आपल्या या मध आणि आरोग्य या विषयावरती त्यांनी घालवलेले आहेत आणि सातारा रिजन 14 व्हेरिएशन नॅशनल ऑफ इंटरनॅशनल रिसर्च पेपर्समध्ये सुद्धा त्यांचे प्रसिद्ध झालेत। तर असे अतिशय चांगले वक्ते आपल्याला मिळालेत। मी सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आज आपल्याला मध आणि आरोग्य विषयावरती मार्गदर्शन करावे। सर्वप्रथम आयुर्वेदाचे आद्य दैवत भगवान धन्वंतरीस मी नमन करतो। व्यासपीठावर विराजमान आमचे वैद्य विनय वेलणकर सर, प्रथित यश असे आयुर्वेद चिकित्सक, थर मॅडम, पाटील साहेब, त्याचप्रमाणे ही खूप चांगली अशी संकल्पना राबवणारे, खरोखरच मला पण एक अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये जे मध महोत्सव ही संकल्पना साठे सरांनी जी सुरू केलेली आहे, खरोखरच ही कन्सेप्ट ही आयुर्वेदाला स्पेशली आता मी आयुर्वेद बॅकग्राऊंड असल्यामुळे मला ती खूप पुढं घेऊन जाणार आहे असे मी धन्वंती चरणी प्रार्थना करतच आहे। त्याचप्रमाणे हा कार्यक्रम राबवणारे जगताप सर, पाटील सर आणि सिनियर असे आमचे पुण्यावरून आलेले सर यांना मी सगळ्यांना नमस्कार करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो मी। तर मध आणि मधुमेह सगळ्यांना हे कन्फ्युजिंग पॉईंट आहे की मध हा गोड असूनही मग मधुमेहामध्ये वापरायचा का नाही। पण नेक्स्ट स्लाइड प्लीज। पण आयुर्वेदामध्ये मध हा जनरल सर्वसामान्यपणे मधुमेहामध्ये वापरायला काही हरकत नाही असं सांगितलेलं आहे। तुम्ही ही स्लाइड पाहाल तर बरेचसे काही मधाचे प्रकार हे पुढं तुम्हाला दिसतील आणि हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवली। आयुर्वेदामध्ये सुद्धा सुश्रुताचार्य आणि आचार्य चरक
यांनी मधाचे मधमाशीनुसार प्रकार सांगितलेले आहेत. जसे तुम्ही आता बघाल बाहेर एक्झिबिशन लागलेलं आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे की जांभळाचा मध आहे, सूर्यफुलाचा मध आहे, ओव्याचा मध आहे, तिकडं कारवीचा मध आहे, हिरड्याचा मध आहे, मदनफळाचा मध आहे. कालच्या प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा सरांनी ते सांगितलं होतं. आणि खरोखरच ही गोष्ट रिसर्च करण्यासारखी आहे. आणि हाच उद्देश ठेवून आम्ही जवळजवळ आता मधुसंचालनालयासोबत महाबळेश्वरच्या एक 8 ते 10 वर्षापासून आमच्या व्हिजिट सुरू आहेत सर. विद्यार्थी वगैरे आम्ही तिथं घेऊन जात असतो. आणि ही एक आमची तळमळ जी होती आयुर्वेदामध्ये आपण हे प्रूव्ह करायचं, आणि हेच ठरवून आम्ही MOU सुद्धा केलं. मला आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. कालपासून मी बरेचसे मुद्दामून एक दिवस पहिले आलो. मी म्हटलं काय चालू आहे आपल्याला ते पण कळेल. बरेचसे चांगले चांगले व्याख्यानं झाले आणि मधाचा जो वापर किती लार्ज स्केलमध्ये होतो आणि उत्पादन होते यावर गोष्टी चर्चा झाल्या. परंतु मला आवर्जून सांगावंसं असं वाटतं की आयुर्वेदामध्ये जेवढा मध वापरला जातो, फॉर योर इन्फॉर्मेशन, जितना आयुर्वेद में हनी यूज़ किया जाता है वहाँ उतना हनी कहीं पे नहीं यूज़ किया. सर भी हमारे यहाँ पे है. तो कैसे इनडायरेक्टली ॲक्च्युअली अगर आपण जर पाहूया तर जापानमध्ये सगळ्यात जास्त मधाचं सेवन करतात. आणि तुम्हाला माहिती आहे की तिथली जी हे म्हणतो आपण आहे ना, जे सगळ्यात जास्त म्हातारे लोक तुम्हाला जापानमध्ये दिसतील आणि हेल्दी. तर यावरूनच लक्ष. पण आपल्या भारतामध्ये आपण डायरेक्टली मध जरी खाऊ शकत नसूल तरी पण आयुर्वेदामध्ये काही असलेले फॉर्म्युलेशन आहेत त्याच्यामध्ये इनडायरेक्टली आपलं मधाचं, उदाहरणार्थ साधं च्यवनप्राश जरी घेतलं. आता आमचे वेलणकर सर आहेत पंचकर्म तज्ज्ञ. पंचकर्माचं कुठलीही प्रोसेस ही मधाशिवाय होत नाही. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो तर मधाची खरी गरज जी आहे ते आयुर्वेदाच्या लोकांना आहे असं लक्षात येते, भारतामध्ये तरी. नेक्स्ट स्लाईड प्लीज. तर आपल्याकडं आयुर्वेदाशिवाय बऱ्याच याच्यामध्ये आहे ना, ग्रंथामध्ये मधाचा उल्लेख आढळलेला आहे. बायबलमध्ये सुद्धा, इस्लाम धर्मामध्ये सुद्धा, गौतम बुद्धांनी सुद्धा मधाचे रेफरन्सेस दिलेले आहेत. यावरून त्याची परंपरा तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट प्लीज. आयुर्वेदामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं हे सांगितलेलं आहे. नेक्स्ट. हां, याच्यामध्ये माझी काल वाकले सरांसोबत सुद्धा चर्चा झाली यावर की मध म्हणजे काय. तर आमच्या आयुर्वेदामध्ये मध हा जो आहे तो मक्षिका वांत, मीन्स इट इज अ रिगर्गिटेशन ऑफ हनी बी. तर जो पण नेक्टर पार्ट आहे, तर मी आवर्जून असं सांगावं असं वाटतं की ज्या वनस्पतीचा नेक्टर मीन्स इट इज अ प्युअर पार्ट ऑफ दॅट प्लॅन्ट. त्या प्लॅन्टमधला जो महत्त्वाचं घटक जो आहे तोच वनस्पती मधून त्या मधमाशा घेतात आणि त्याच्यापासून मधाची निर्मिती म्हणजे आफ्टर आहे ना एंगल्फिंग दॅट हनी, दॅट थोडीशी बायोकेमिकल चेंजेस होऊन परत त्याच्यापासून मधमाशामध्ये मध तयार करतात त्या. तर ही काय की डायरेक्टली आपल्याला हानी भेटत नाही, तर तो बायोकेमिकल चेंज होऊन तयार झालेला मध हा पार्ट आहे. तर इथं तुम्हाला लक्षात येईल काही आयुर्वेदामध्ये रेफरन्सेस दिलेले आहेत. चक्षुष आहे, दीपन आहे म्हणजे ॲपटायझर, आणि स्वर्य म्हणजे इम्प्रूव्ह साऊंड एटसेट्रा आहे ना. सूक्ष्म आहे मीन्स इट ॲब्सॉर्ब, आणि सूक्ष्म स्त्रोतसांपर्यंत म्हणजे प्रत्येक पार्टपर्यंत हा मध जाऊन पोहोचतो. अँड इट इज अ बेस्ट प्रिझर्वेटिव्ह. मी तर आमच्या आयुर्वेदामधून सांगतो की काही औषधं अशी आहेत की लसण जे आहे, लसूण इट इज अ बेस्ट रेस्पायरेटरी अँटीसेप्टिक. चंदन जे आहे इट इज अ बेस्ट युरिनरी अँटीसेप्टिक. तसा मध आहे इट इज अ बेस्ट अँटीसेप्टिक फॉर युअर होल बॉडी. म्हणून आपण सगळ्या शरीराला स्वच्छ करायचं असेल, प्युरिफाय करायचं असेल तर प्रत्येकाने हा मध घ्यायलाच पाहिजे. नेक्स्ट प्लीज. हे त्याच्यामध्ये काही सांगितलेले आहेत. ॲफ्रोडिसियाक प्रॉपर्टी आहे, त्यानंतर विशद म्हणजे काय, रोचन म्हणजे काय, म्हणजे तुमची रुची वाढवणारं आहेत. अशा बऱ्याचशा प्रॉपर्टीज ह्या कालपासून आपण डिस्कस केलेल्याच आहेत. पण स्पेसिफिकली मी इथं मेह म्हणजे डायबिटीजवर मी रेड मार्क दिलेला आहे, कारण की माझा रिसर्च वर्क जे आहे ते त्यावरच आम्ही केलेला आहे. खरं तर ही खूप मोठी स्ट्रेंथ आहे. आम्ही ही सुरुवात केली, फक्त आता क्लिनिकल रिसर्चची फक्त सुरुवात केलेली आहे. याच्यापुढं आपण बरेचशा मधुसंचालनालयासोबत आपण नक्कीच वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिनिकल स्टडी कारण की नुसतं तुम्ही सांगून नाही चालत की तुम्हाला क्लिनिकली हे प्रूव्ह केलं तरच उपयोगी आहे ह्युमन बिईंग्सवर.
नुसती एक्सपेरिमेंटल स्टडी करूनही काही बायोकेमिकल स्टडी करूनही उपयोग नाही. आपल्याला क्लिनिकली त्याचे इफेक्ट कसे आहेत हे पाहणं पण गरजेचं आहे. नेक्स्ट प्लीज. हे आयुर्वेद आणि इतर पारंपरिक म्हणजे मागच्या 4000 वर्षापासून हा मधाचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो. नेक्स्ट. आयुर्वेद, हां हे महत्त्वाचं आहे. याच्यावर मी वेलणकर सरांसोबत पण आता चर्चा केली की वेगवेगळे जे मधाचे प्रकार आहेत ना, आमच्या आयुर्वेदामध्ये मधमाशी कशी आहे आणि प्रकार, मधमाशीच्या प्रकारानुसार वेगवेगळे प्रकार. मी याच्यावर एक रिसर्च पेपर केला होता पेपर. तर फक्त भारतातच नव्हे तर ऑल ओव्हर वर्ल्ड 300 प्रकारचे मध भेटतात आणि त्याच्यावर मी इंटरनॅशनल जर्नलमध्ये पेपरसुद्धा पब्लिश केला आहे. आणि खरोखरच ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की कुठला मध हा कुठल्या डिसीजमध्ये वापरायला पाहिजे, कारण की प्रत्येकच मध हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे वापरायला पाहिजे असं काही नाही. तर स्पेसिफिकली बघा तुम्ही इथं दिलेलं आहे, पौतिक मध कसा असतो, भ्रामर मध कसा आहे, क्षोद्र मध कसा आहे आणि माक्षिका. प्रत्येकाचं पौतिक विषारी फुलांपासून, भ्रामर जो आहे तो पातळ असतो, क्षोद्र मध कसा आहे तो सहज पचण्यासाठी उपयुक्त आहे, माक्षिका मध कसा आहे. तर ह्या बारीक बारीक गोष्टी ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहेत, पण त्या पद्धतीने विचार होत नाही. डायरेक्टली कुठलाही मध घेतला आणि खाल्ला असं होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे आयुर्वेदाच्या लोकांची. नेक्स्ट. तसंच छत्रहानी, अर्ध्यहानी, औदालक हानी, दाल हानी. दाल म्हणजे कुठला, हे कोरडा असतो आणि अर्ध्यहानी पचनानंतर याची चव तीव्र असते. ह्या फार बारीक गोष्टी आपण इथं बघायला भेटते. नेक्स्ट प्लीज. टाइप्स ऑफ हानी अकॉर्डिंग टू आचार्य चरक. आचार्य चरकांनी 4 प्रकारचे मध माशाच्या प्रकारानुसार हे सांगितलेले आहेत. त्यामध्ये माक्षिक आहे, भ्रामर आहे, क्षौद्र आहे आणि पौतिक आहे. त्याचप्रमाणे नवीन मध आणि जुना मध ही पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. नवीन मध सांगितलं त्यांनी की वजन वाढवतं. जसं नवीन धान्य असते आणि पुराण धान्य आयुर्वेदामध्ये किंवा सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की 1 वर्षानंतर धान्य हे जुनं होते आणि त्याचंच आहारामध्ये सेवन करायला पाहिजे. तसं मधाचं पण आहे. नवीन मध हा वेगळ्या पद्धतीनं काम करतो आणि जुना मध हा वेगळ्या पद्धतीनं काम करतो. पण मी असं डिस्कशनमधून लक्षात आलं माझ्या की जेवढा जुना झाला हानी तर तो फेकून दिला जातो बऱ्याच वेळेस, त्याचा वापर करतच नाही आहेत. पण आमच्या आयुर्वेदामध्ये जुना हानी वापरला तर तो चांगला मेदोरोगामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करतो. हा पण एक आपला रिसर्चचा टॉपिक होऊ शकतो नवीन विद्यार्थ्यांसाठी. नेक्स्ट प्लीज. जनरल प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या सांगितल्या आहेत तर तो गोड असतो आणि कषाय म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये तुरटपणा आहे, थोडासा उष्ण आहे, नाही असं नाही. आणि वृक्षता मीन्स जे ॲब्सॉर्ब करतो कोलेस्ट्रॉल. नेक्स्ट. डोळ्यासाठी चांगला आहे. ह्या जनरल प्रॉपर्टी सगळ्या आलेल्या आहेत. नेक्स्ट प्लीज. आता हा सगळा पॉईंट आहेत ना, हे जनरल डिस्कशन झालं. पण या जनरल डिस्कशनवरून आम्ही जो रिसर्च टॉपिक सिलेक्ट केला की डिफरंट टाईप्स ऑफ हनी इन डायबिटीज. तर त्याच्यासाठी आम्हाला ज्या पण गोष्टी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि ICMR जे आहे ना, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये इथिकल कमिटीच्या मेंबर्सच्या डोळ्याखाली घालून आम्ही त्याची परमिशन घेऊन या क्लिनिकल ट्रायल्सची आम्ही त्यांच्यासमोर संकल्पना मांडली. याच्यासाठी मी मधु संचालनालयाचा खूप खूप आभारी आहे. त्यांनी आम्हाला जवळजवळ प्रत्येक 10 पेशंट 14 पेशंट घेतले होते. मी 14 42 किलो मध जो आहे तो ट्रायलसाठी दिला होता आणि ज्याची ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आणि बाकी केस पेपर जो पार्ट आहे तो आम्ही केला होता. तर नेक्स्ट प्लीज. तर ते कुठलाही पण टॉपिक आपल्याला रिसर्च करण्यापूर्वी त्या जे व्हॉलिंटियर्स आहेत त्यांना त्या गोष्टी सांगणं गरजेचं असते, त्यांची कन्सेंट पण घ्यावी लागते. म्हणजे अकॉर्डिंग टू द नॉर्म्स आम्ही ही रिसर्च स्टडी कंडक्ट केली. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे, सगळ्यांना माहीत आहे की मधुमेह जो आहे तो मेनली डिसीज जो आहे तो मूत्राशी संबंधित आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्च्युरेशन जास्तीत जास्त वारंवार मूत्रप्रवृत्ती होते आणि ब्लड शुगर लेवल वाढलेली असते त्याच्यामध्ये मधुमेहामध्ये. पण त्या व्यतिरिक्त बाकीचे पण काही साइन अँड सिम्टम्स आहेत, ते पुढच्या स्लाईडमध्ये दिसतील आपल्याला. नेक्स्ट प्लीज. तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर पण केलं आम्ही. नेक्स्ट. बरेचसे रिसर्च पेपर पाहिले तर मग आम्हाला अशा पद्धतीचं काही कुठं दिसलेलं नाही आहे की स्टडी की ज्यामध्ये कम्पॅरेटिव्हली स्टडी झालेला आहे. मधाचा मधुमेहामध्ये वापर करावा असा रिसर्च झालेला आहे, परंतु कम्पॅरेटिव्हली असा कुठं स्टडी झालेला नाही की जांभळाचा मधच तुम्ही वापरा किंवा सूर्यफुलाचा मधच तुम्ही मधुमेहामध्ये वापरा, अशा पद्धतीचं आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये कुठं सापडलेलं नाही आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. बरेचसे आम्ही पबमेड असतील किंवा वेब ऑफ सायन्स याच्यामधले काही रिसर्च पेपर आम्ही पहिले बघून त्यानुसार आम्ही
रिसर्च हायपोथेसिस तयार केलं, नल हायपोथेसिस आहे. त्यानंतर एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आम्ही ठरवले अकॉर्डिंग टू द नॉर्म्स. नेक्स्ट स्टडी डिझाईन आम्ही जवळजवळ 1.5 वर्ष हा स्टडी आम्ही कंडक्ट केलेला आहे. बिफोर अँड आफ्टर त्या जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना त्यांची ब्लड शुगर लेवल, फास्टिंग PP पाहिली आणि त्यांच्या साईन अँड सिम्टम्समध्ये काय फरक पडलेला आहे असं बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही 3 ग्रुप केले होते. तर जे प्रिव्हेलन्स रेट आहे मधुमेहाचा आमच्या एरियामध्ये, त्या प्रिव्हेलन्स रेटनुसार सॅम्पल साईज जी आहे ती 42 अशी आली होती. मग आम्ही एका ग्रुपमध्ये 14 असे 3 ग्रुप्स तयार केले आणि त्या पद्धतीनं मग पहिल्या ग्रुपला याचा हानी दिला, मग जांभळाचा हादी, दुसऱ्या ग्रुप 14 जण आहे त्यांना सूर्यफुलाचा आणि तिसऱ्या ग्रुपला आम्ही ओव्याचा मध अशा पद्धतीनं दिला. नेक्स्ट प्लीज. तर सगळं नेक्स्ट प्लीज. हे स्टडी डिझाईन आहे. तर इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह क्रायटेरिया जे आहेत त्याच्यामध्ये 30 ते 70 वर्ष वयापर्यंतचे आपण ह्युमन व्हॉलेंटियर्स घेतले होते, मेल फिमेल अशा पद्धतीचे, आणि ज्यांचं ऑलरेडी अँटी डायबिटिक मेडिसिन सुरू आहे ज्यांना, आणि अनकंट्रोल्ड डायबिटीज आहे म्हणजे मेडिसिन्स घेऊनसुद्धा काही ब्लड शुगर लेवल किंवा साईन अँड सिम्टम्स कमी होत नाहीत, तसे पेशंटसुद्धा आम्ही याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह क्रायटेरियामध्ये घेतले होते. आणि पेशंट्स हु आर ऑन मॉडर्न ड्रग्स घेतलेले आहेत. नंतर एक्सक्लुजनमध्ये बॅक प्लीज. एक्सक्लुजन म्हणजे कुठले एक्सक्लूड केले? पेशंट्स बिलो 30 इयर्स अँड अबाव 70 इयर्सचे एक्सक्लूड केले आम्ही. आणि पेशंट्स हॅव्हिंग क्रोनिक इलनेस लाईक अस्थमा, मॅलिग्नन्सीस असे थोडेसे टाळले पेशंट्स. आणि फास्टिंग ब्लड शुगर मोर दॅन 160 आणि पोस्ट प्रँडियल मोर दॅन 300 जे आहे, या गोष्टी पण आम्ही थोड्याशा विचारात घेतल्या आणि त्या पद्धतीनं पेशंटचं चॉईस केलं. नेक्स्ट सिलेक्शन ऑफ द ड्रग वगैरे जे आहे ते 3 प्रकारचे मध, आणि त्याच्यामध्ये डोस जो आहे तो 10 ग्रॅम्स हनी. आता तुम्ही 10 ग्रॅम्सच कशामुळं असं विचारलं तर आयुर्वेदामध्ये अवलेह नावाची जी संकल्पना सांगितलेली आहे त्याच्यामध्ये 1 तोळ्यापर्यंत, सर पण आहेत आपल्याकडे इथं, त्याचं कुठल्याही पण अवलेहाचं 1 तोळ्यापर्यंत आपण सेवन करू शकतो. तर आम्ही 10 ग्रॅम जो आहे तो 2 टाइम्स आम्ही दिलेला आहे. आणि फॉलोअप जो आहे तो 10 ग्रॅम्स हनी ॲट एम्प्टी स्टमक 2 टाइम्स अ डे विल बी गिवन फॉर 1 मंथ. अँड ब्लड शुगर फास्टिंग अँड पोस्ट प्रँडियल. आणि माझी म्हणजे विचार असा होता पुढचा पण की HbA1c आणि फास्टिंग इन्सुलिन पण करायचं होतं, पण ते काय आम्ही नाही करू शकलो. तसं आम्ही त्याच्यामध्ये मेन्शन केलं नव्हतं, पण फास्टिंग PP आम्ही हे केलेली होती आणि 1 महिन्याचं असं हे केलं. नेक्स्ट प्लीज. लॅबोरेटरी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे की ही जे कन्फ्युजिंग आहे की असं कसं काय तुम्ही ठरवता की हा जांभळाचाच मध आहे आणि हा सूर्यफुलाचाच मध आहे. तर ते पण फार महत्त्वाचा जो रोल आहे तो फार्माकोग्नसी जो डिपार्टमेंट आहे त्यांनी तो हे केला, अदा केला. जसं की यांचं रिसर्च युनिट चांगलं आहे, त्यांचं क्वालिटी कंट्रोल जे आहे मधू याचं, तर त्यांनी तो हे करून दिला आम्हाला डिफाईन की हा याचा आहे त्याचा आणि हा सूर्यफुलाचा आहे. तर त्यांचं म्हणणं आहे असं आहे की फ्लावरिंग सीझन कसा असतो त्यानुसार त्या पेट्या ठेवल्या तर त्या पद्धतीनं तो त्यावेळेसचा तो मध तयार होतो. म्हणजे सूर्यफुलाचं शेती सुरू असेल, ओव्याची शेती सुरू असेल त्यावेळेस तुम्ही त्या मतपेट्या ठेवायच्या, त्या पद्धतीनं तो मध आपल्याला भेटतो. तर ही पण म्हणजे ही आमच्या दृष्टिकोनातून नवीन गोष्ट होती, ती आम्हाला सुद्धा शिकायला. म्हणजे इंटरडिसिप्लिनरी रिसर्च इज अ की फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सायन्स. मला याच्यामध्ये आवर्जून सांगा, मी माझा एक खांदा ही गोष्ट टाळली तरच आपलं भारत देश आणि आयुर्वेद हे पुढे जाईल असं मला वाटते. खूप चांगली मदत झाली आम्हाला याच्यासाठी की ज्या कॉन्ट्रावर्सी आहेत रिसर्च केल्यामुळे बरेचसे जे क्वेश्चन मार्क्स असतात ना त्याला ॲन्सर भेटते आपल्याला. म्हणून नवीन विद्यार्थ्यांना मला आवर्जून सांगावं असं वाटते की जे काही शॉर्ट टर्म रिसर्च ग्रँट असतात ना त्याच्यासाठी तुम्ही आवर्जून अप्लाय करायला पाहिजे. आपल्याला नवीन गोष्टी शिकायला भेटतात त्याच्यामध्ये. तर माझ्या कॉलेजमध्ये आम्ही दरवर्षी एक 8-10 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये काही असे रिसर्च प्रोजेक्ट टाकतच असतो आम्ही मुलांना शिकण्यासाठी. तर हे प्लीज याच्यामध्ये मी जे म्हटलं ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह क्रायटेरिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर सब्जेक्टिव्ह क्रायटेरियामध्ये बघा सगळ्यांना माहिती आहे पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया अँड पॉलिफेझिया ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते मधुमेहामध्ये चरक संहितेमध्ये रेफरन्समध्ये बहुमूत्रता, अतितृष्णा, त्यानंतर कंठशुष्कता, चिमचिमायन मीन्स नमनेस अँड एक्सेसिव्ह स्वेटिंग, पर्स्पिरेशन, पॉलिफेजिया. म्हणजे कुठं असं वेगळं आहे का बरं मला सांगा तुम्ही की मॉडर्न सायन्समध्ये वेगळं सांगितलं, आयुर्वेद सायन्समध्ये वेगळं, असं कुठं आहे का? कुठंच नाही आहे. सगळ्या साइन अँड सिम्टम्स, डिसीज काही बदलणार नाही आहे, मेडिसिन बदलणार नाही आहे, काहीच नाही आहे, सेम राहणार आहे मेडिसिन्स.
फक्त तुमची विचार करण्याची पद्धत ही बदलणं गरजेचं आहे. तर तुम्ही जेव्हा साईन अँड सिम्टम्स पाहता ना, मॉडर्न सायन्सच्या साईन अँड सिम्टम्स वेगळे राहतील का मॅडम आणि आयुर्वेदाचे वेगळे राहतील का? नाही आहे तसं. सगळ्या साईन अँड सिम्टम्स आम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी. नेक्स्ट प्लीज. हे ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियामध्ये फास्टिंग ब्लड शुगर आणि पोस्ट पॅन्डियल केलं आणि स्टॅटिस्टिकल ॲनालिसिससुद्धा आम्ही त्या पद्धतीनं सॅम्पल साईज काढण्यासाठी केलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. हे सगळं पॉप्युलेशन साईज आणि मी जसं म्हटलं तसं आपल्याला सॅम्पल साईज त्यावरून आलेली आहे ती 42. नेक्स्ट. हे स्टॅटिस्टिकली आम्ही ती सॅम्पल साईज ठरवण्यासाठी हे फॉर्म्युले वापरले होते. नेक्स्ट. त्यानंतर आता डाटा कलेक्शन मेथड जी आहे ती रँडमाइज्ड क्लिनिकली डायग्नॉस्ड पेशंट्स ऑफ डायबिटीज मलायटस घेतले आम्ही आणि डाटा ॲनालिसिस मेथड जे आहेत त्या पद्धतीनं आम्ही वापरलेल्या आहेत. आणि मेकॅनिझम टू ॲश्युअर द क्वालिटी स्टडी, एक्झाम्पल कंट्रोल ऑफ बायस, सेफ स्टोरेज डाटा, ह्या सगळ्या आम्ही प्रूव्ह करण्यासाठी त्यांची मदत. नेक्स्ट प्लीज. हां, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलाही रिसर्च करण्यापूर्वी तुम्हाला इथिकल कमिटी पास करून घ्यावी लागते आणि ICMRच्या नियमानुसार आमची जी कॉलेजची इन्स्टिट्यूशनल इथिकल कमिटी आहे त्यामधून आम्ही ते अप्रूव्ह करून घेतलं आणि त्याच्यासाठी काही आम्ही जे पण हे केलेले आहेत काही बिब्लिओग्राफी आणि रेफरन्सेस आणि अपेंडिसेस हा जो आहे तो प्रोफार्मा आहे. इट इज अ फॉर्मॅट फॉर डुईंग एनी रिसर्च. नेक्स्ट प्लीज. टायटल ऑफ रिसर्च, नेम ऑफ द ऑर्गनायझेशन वगैरे, कन्सेंट. नेक्स्ट. इन्फॉर्मेशन सीटसुद्धा बनवून आपल्याला त्या जे व्हॉलेंटियर्स आहे त्यांना ते सांगावं लागतं की आपण जे पण ट्रायल घेतो आहे ना हे सगळ्या समाजाच्या उपयोगी आहे, याच्यापासून असे फायदा होणार आहे, त्यांना कन्व्हिन्स करून नंतर त्यांची कन्सेंट घ्यावी लागते आपल्याला. म्हणजे समोरासमोर सांगून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. पर्पज काय, टाईप ऑफ इंटरव्हेन्शन काय वापरलं तुम्ही. नेक्स्ट. नेक्स्ट. बेनिफिट्स वगैरे, त्याचं रिइम्बर्समेंट काय, कॉन्फिडेन्शियालिटी, सगळ्यात महत्त्वाचं कॉन्फिडेन्शियालिटीचा पण इश्यू असतो, तो सुद्धा मेंटेन करावा लागतो रिसर्चमध्ये आपल्याला. नेक्स्ट. त्यानंतर राईट टू रिफ्यूज, म्हणजे काही लोकांना वाटलं की नाही आम्हाला रिसर्चमध्ये सहभाग घ्यायचा नाही तर त्यांना आम्ही रिमूव्ह, म्हणजे ते स्वतःच्या मनाने रिमूव्हसुद्धा होऊ शकले. नेक्स्ट. ही इन्फॉर्म कन्सेंट जी आहे ती पण आम्हाला त्या नॉर्म्सनुसार घेतली. नेक्स्ट. केस शीट पण तयार केली होती आम्ही सिस्टमॅटिकली. नेक्स्ट. आणि रिपोर्ट्स. आता रिपोर्ट्सचा जो पार्ट आहे ते मी थोडा वाचून दाखवतो. आचार्य चरक मेन्शन्ड द पर्सन हु इज सफरिंग फ्रॉम डायबिटीज हॅव्हिंग सिम्टम्स लाईक अतिभुक्त, त्याला भूक जास्त लागते, अतितृष्णा, तहान जास्त, अतिमूत्रता, फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्च्युरेशन, त्यानंतर मुखमाधुर्य, स्वीटनेस ऑफ द टेस्ट आणि मुखशुष्कता. नेक्स्ट. ड्रायनेस रिपोर्ट्समध्ये. नेक्स्ट. मधुमेह आणि लक्षणे. नेक्स्ट. हां, बिफोर अँड आफ्टर. नेक्स्ट. हां, तर मला हे रिपोर्ट्स फार आवर्जून सांगावे. 3 प्रकारचे जे मध घेतले होते ना आम्ही, तर पहिले जे 10 पेशंट घेतले आम्ही त्याच्यामध्ये अतिमूत्रता 3 लोकांना आढळली. अतिमूत्रता 8 लोक असे आहेत की त्यांना फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्च्युरेशन होतं. पॉलिडिप्सिया 7 लोकांमध्ये आढळली. अग्निमांद्य म्हणजे लॉस ऑफ ॲपेटाईट जी आहे ती 3 लोकांमध्ये. दाह जो आहे बर्निंग सेन्सेशन 5 लोकांमध्ये. म्हणजे जनरलाइज्ड ज्या सिम्टम्स सांगितलेल्या आहेत ना त्या सगळ्या त्या काही पेशंटमध्ये सापडलेल्या आहेत. फक्त खाली जी ज्वर म्हणून जर सांगितलेलं आहे म्हणजे ताप येणे तो प्रकार कुठल्याच पेशंटमध्ये आम्हाला सापडलं नाही आहे. म्हणजे परंतु जांभळाचा मध दिल्यानंतर असं लक्षात आलं की ते सगळे जे सिम्टम्स आहेत ना त्याच्यामध्ये पॉलिफेजिया, पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया हे कमी झालेले आहेत असं सापडलं आम्हाला जांभळाचा मध दिल्यानंतर. नेक्स्ट प्लीज. म्हणजे इन मोस्ट ऑफ द पेशंट्स इट इज फाउंड दॅट बर्निंग सेन्सेशन, टिंगलिंग अँड नमनेस अँड फ्रिक्वेन्सी ऑफ मिक्च्युरेशन डिक्रीज्ड. Also blood sugar level in 4 out of 9 patients decreased in fasting as well as postprandial reports. In other patients there is no any rise in blood sugar. हे पण महत्त्वाचं आहे ना. म्हणजे जे प्रॉब्लेम आहे कॉन्ट्राव्हर्सी की मध गेल्यानंतर शुगर वाढेल तर शुगर तर काही वाढलेली नाही, उलट कमी झाली आणि साइन अँड सिम्टम्स त्याच्या कमी झालेल्या आहेत जांभळाचा मध दिल्यानंतर असं आढळलं. नेक्स्ट. परंतु हे जे आहे ओव्याचा मध दिला आम्ही, तर ओव्याचा मध दिल्यानंतर ज्या अतिमूत्रता, पॉलिफिजिया आणि पॉलिडिप्सिया हे काही कमी झालेलं नाही. परंतु काही सिम्टम्समध्ये पॉलिफेजिया जो आहे त्याच्यामध्ये आम्हाला रिझल्ट्स भेटले. त्याचप्रमाणे जे अग्निमांद्य लॉस ऑफ ॲपेटाईट आहे तर त्या ओव्याचा मध दिल्यानंतर लॉस ऑफ ॲपेटाईट कमी झालेली आहे आणि स्वीटनेस ऑफ द माउथ जो पार्ट आहे तो कमी झालेला आहे असं लक्षात आलं ओव्याचा मध दिल्यानंतर. नेक्स्ट प्लीज. तर दिस इज नोटेड दॅट देअर
that they are only the symptoms of loss of appetite and sweetness of mouth decreased in the patients of madhumaya who are having ओवा हनी. ओवा हनी घेतल्यानंतर नेक्स्ट प्लीज हां, सूर्यफुलाचा हानी घेतल्यानंतर आम्हाला सिम्टम्स तेच दिसले बघा सगळेच, पॉलिफेजिया, पॉलिडिप्सिया प्रत्येक पेशंटमध्ये, परंतु कुठल्याच पेशंटमध्ये कुठल्याही प्रकारचं सिम्टम काही कमी झालेलं नाही. आणि खरोखरच म्हणजे याच्यावरून एवढं एक सिद्ध होते की जो सूर्यफुलाचा मध जो आहे तो आपल्याला, नेक्स्ट प्लीज, यस, चीफ कंप्लेन वगैरे केस पेपर, नेक्स्ट हे सगळं आम्ही टेबल्स वगैरे तयार केलेले आहेत. नेक्स्ट, लास्ट स्लाइड. हां, इट इज टू बी नोटेड दॅट देर इज नो एनी सिग्निफिकन्स फाउंड इन द सिम्टम्स ऑफ मधु. नेक्स्ट, हे कन्क्लुजन फक्त वाचून दाखवतो. दिस इज द स्टडी रिलेटेड विथ जम्बू हनी, ओवा हनी अँड सूर्यफूल हनी. रिझल्ट शोईंग दॅट ओनली जम्बू हनी म्हणजे जांभळाचा जो मध आहे तो ब्लड शुगर लेवल तर कमी करतोच, मेंटेन ठेवतोच, त्याचप्रमाणे साईन अँड सिम्टम्ससुद्धा कमी होतात असं लक्षात येतं. नेक्स्ट, आय एम व्हेरी मच थँकफुल टू ऑनरेबल सेक्रेटरी मॅडम खादी ग्रामोद्योग. आत्ताच्या जे सेक्रेटरी आहेत तशाच मी ज्यावेळेस प्रपोजल घेऊन आम्ही आलो होतो, पाटील सर आम्ही करगट्टा मॅडम होत्या त्यावेळेस, त्यांनीसुद्धा तो म्हणजे ब्रॉड माइंडेड तो रिसर्च स्टडी कंटिन्यू करण्यासाठी सांगितलं. त्याचप्रमाणे बिपिनजी जगताप साहेब आहेत, त्यानंतर पाटील साहेब आहेत, आमच्या आर्यांगल वैद्यक महाविद्यालयाची प्रिन्सिपॉल आणि आयुर्वेद प्रसारक मंडळी, या सगळ्यांचा, त्याचप्रमाणे साठे सरांचा मी खूप खूप आभारी आहे, त्यांनी मला संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. थँक्यू पतंगे सर. आपल्याला ऐकण्यासारखं आणि त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, पण तरीसुद्धा आपल्याला वेळेचं बंधन पाळायचं आहे. त्यामुळे मी नेक्स्ट ज्या आहेत श्रीमती रत्नराजे कृष्ण थर मॅडम यांना निमंत्रित करतो. त्यांच्याविषयी एक थोडक्यात माहिती सांगायची म्हणजे त्यांनी न्यूट्रिशन्स म्हणून 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. ऑनरेबल पोलीस न्यूट्रिशनिस्ट, महाराष्ट्र पोलीस हॉस्पिटल नागपाडा मुंबई, रिसर्च डायरेक्टर, रिसर्च सेंटर, कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मला निकेतन मुंबई, ॲडवायझर, क्लिनिकल गव्हर्नन्स काउन्सिल ऑफ सिनियर न्यूट्रिशनिस्ट फ्रॉम कनेक्ट अँड हिल प्रायमरी केअर यासारख्या एवढ्या मोठ्या क्षेत्रात काम करणाऱ्या, आणि आता आपण जसं आयुर्वेद आधीचं आणि आताचं नवीन त्याचं न्यूट्रिशनिस्ट या दोन्हीचं सांगड घालण्याच्या दृष्टीने मी मॅमना विनंती करतो. त्यांनी नमस्कार. मी या साईडवरून बोलते. आय लाईक टू कम डाऊन अँड स्पीक, कारण मला थोडं असं वरून बोलायला येत नाही. हनीबद्दल काय सांगायचं? हनीबद्दल एकच सांगायचं आहे, म्हणजे सुरुवातीला जे सांगणार आहे ते नीट ऐकून घ्या, की तुमचं मेन कॉम्पिटिटर हनीला ते आहे साखर. आणि तुम्ही कुठलाही पदार्थ घ्या, कुठलाही प्रोसेस्ड फूड घ्या, त्याच्यामध्ये साखरचं प्रमाण इतकं आहे की मधुमेह का कुठलेही देशातले किंवा परदेशातले किंवा आपल्या युनिव्हर्सचे आजार तुम्हाला जरूर तुमच्या दरवाजावरती नॉक करणार. हे जे साखर आहे इतकं विष झालेलं आहे. मी फक्त पहिलं लहान मुलांना सांगते. मी आदिवासी रुरल एरियाजमध्ये माझ्या आता मला 35 वर्ष झाले, 87पासून मी काम करते ह्या फील्डमध्ये, न्यूट्रिशनमध्ये. आणि मला असं आत्ता कळतंय की जे माते एन एंटायर जनरेशन हॅज ग्रोन अप, आणि बाळाला काय देतात खायला आणि कसं देतात खायला त्याच्यावरती निर्भर आहे त्या बाळाला मोठ्या झाल्यावरती डायबिटीज होणार की नाही. मी मातेंना तेच सांगते, बाळांनी सांगितलं का मला गोड द्या, मला साखर पाहिजे तोंडात, पण तुम्ही मग शिरा खिचडीमध्ये थोडी साखर, भाजीमध्ये साखर, डाळीमध्ये साखर का घालता? हे कोणी शिकवले तुम्हाला? अँड दिस इज अ मेजर प्रॉब्लेम. काय म्हणते, चवच नाही आहे त्याच्यामध्ये. की बाळांनी सांगितलं काय चव नाही आहे त्याच्यामध्ये? का तुम्हाला चव येत नाही? तुम्हाला ती साखराची लत आहे, म्हणून तुम्ही ते जे लत आहे यू आर ट्रान्सफरिंग दॅट टेस्ट टू द चाइल्ड. अँड मग म्हणतात की
अरे काहीतरी गोड, छोटीशी भूक आहे, काहीतरी गोड खाल्ल्यावरती मगच बाळ खातो. वाय इज दॅट प्रॉब्लेम? द प्रॉब्लेम इज बिकॉज हनी ऑन इट्स ओन, मी बघितलेल्या माझ्या, इट्स नॉट बिईंग प्रमोटेड. इट इज नॉट बिईंग प्रमोटेड अग्रेसिव्हली इनफ. दिस इज व्हॉट आय फील. कारण तुम्ही कुठलाही पदार्थ घ्या, मी जर सरांबरोबर सांगते की जेव्हा मी 30-35 वर्ष पूर्वी काम करत होते तेव्हा शेवगाचे पानं होते भरपूर गावामध्ये होते. आता तुम्ही जाऊन गुगल करा की ड्रमस्टिक लीव्सचा भाव काय आहे. इट इज नॉट मोर और नॉट लेस देन 200 to 300 rupees for drumstick leaf powder. Why can't honey get that push, saying that Indian honey is that good? Why can't we promote it? So this is what I want in my PowerPoint. मी तेच ट्राय केलेलं आहे की आपल्याला दर क्षेत्रामध्ये, मीन्स एव्हरी फील्ड ऑफ आवर लाईफ अँड आवर प्रोफेशन, की हनी, इफ यू अंडरस्टँड की हनीमध्ये काय आहे, कि मेरे में क्या है कि दूसरे में नहीं है, ते समजलं ना तर यू विल डेफिनेटली गेट हनी अँड कीप इट इन युअर हाऊस. सो आय वॉन्टेड टू स्टार्ट विथ, कॅन यू हॅव द फर्स्ट स्लाइड? हे सॉरी, आय एम कव्हरिंग द BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स वरती. समजा तुम्ही त्यांच्या गुगल पेजवरती गेला, आय नो इट्स नॉट विजिबल हिअर, बट इफ यू सी इट यू विल फाइंड फ्रक्टोज, ग्लुकोज, हे सगळे आहे. पण त्याच्यामध्ये मिनरल कंटेंट सांगितलंय का? हॅव दे मेन्शन्ड इट? हॅव पीपल इन्व्हेस्टिगेटेड की ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार की मिनरल कंटेंट इतकं मायन्यूट आहे त्याच्यावरती काहीच होत नाही. प्लीज अंडरस्टँड, minerals are not absorbed in big doses. It is absorbed in as small and regular doses. आम्हाला ते रेग्युलॅरिटी पाळावे लागते. असं नाही की आज हनी खाल्लं, 2 आठवड्यानंतर खाल्लं आणि म्हणणार ओ इट्स नॉट गिविंग मी एनी बेनिफिट. नो, जे काय करायचं आहे ते रोज करायचं आहे आणि इन स्मॉलर क्वांटिटीज. अकॉर्डिंग टू मी, सरांनी सांगितलं 10 ग्रॅम. सर तुम्ही 50 ग्रॅम का सांगितलं नाही? 100 ग्रॅम का सांगितलं नाही? कारण काय, माझ्या मतेने अति तिथं माती होते. द आयडिया इज इफ यू आर एबल टू हॅव इट इन स्मॉल, आणि काय आहे की स्मॉल क्वांटिटीज रोज खाल्लं. चाटण, मुलांना चाटण म्हणजे बोटावरती तितकं जे बसतं, सर विल अग्री विथ मी, तितकं. आय एम नॉट टॉकिंग 4 चमचे खावा आणि मग पळा, असं नाही. चाटण, दिस इज सफिशियंट, पण डू इट एव्हरी डे, डू इट ट्वाइस अ डे. अँड दिस इज वॉट आय वॉन्ट टू शो यू, की तुम्ही गुगल करू शकता हे ऑन द ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अँड यू विल गेट. बट वॉट इज मिसिंग इज फ्रॉम द नेक्स्ट. आय वुड लाईक टू, दिस इज फ्रॉम अ बेलघाट स्टडी विच आय वॉज रिसर्चिंग इट आउट, की because I was in a scientific forum, so I said let me find out की त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पब्लिश किती झालेलं आहे. आणि मला हे मेलघाट स्टडी पेपर भेटलं. अँड इन दिस स्टडी पेपर, आय विल स्टँड ऑन दिस साइड, what they have said here, they have given sugar, sucrose, but what I liked here that they have given fructose. Now enough research papers are there की fructose खूप वाईट आहे. But what is that fructose that they are talking about? Is it honey's fructose? They are talking of high fructose corn syrup, जे एव्हरी चॉकलेट मध्ये आहे. तुम्ही कुठलाही ब्रेकफास्ट सिरियल त्याच्यामध्ये घालता, कुठलाही जेली, पुडिंग, डेझर्ट, कुठल्याही कमर्शियल प्रॉडक्टमध्ये हे हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप घालतात. आणि मग स्टडीज भरपूर आहे पब्लिश झालेले की हे जे फ्रक्टोज आहे ना अति वाईट आहे. पण हा जो फ्रक्टोज आहे हनीमध्ये, दिस इज ऑर्गॅनिक फ्रक्टोज. दिस इज नॉट कम फ्रॉम अन आर्टिफिशियल प्रोसेस्ड प्रॉडक्ट. इट इज कम नॅचरली. आणि फ्रक्टोज इज स्वीटर, म्हणजे ते गोड आहे ग्लुकोजच्या समोर. तर तुम्हाला तितकं हनी खायची गरज नाही आहे.
जेव्हा आम्ही 1 चमचा साखर म्हणतो इट इज अबाउट 15-16 ग्रॅम्स आणि 1 चमचा हनी म्हटला तर 1 टेबलस्पून, इट्स नॉट 1 टीस्पून, 1 टेबलस्पून, इट इज अराउंड 25 to 28 grams. But because of the fructose content, you are not going to eat up everything. You will not eat more than 5 to 6 to 7 grams because the sweet, म्हणजे ते जे तलप असते की काहीतरी गोड खायचं आहे, the fructose already achieves it. So you will eat much less honey rather than sugar. So next slide, I want to show you this. In this same study, what I liked is that they did iron and calcium. आपल्या देशामध्ये अनिमिया आणि बोन हाडांची कॅल्शियम डेफिशियन्सीज, व्हायटमिन डी डेफिशियन्सीज आहे. आणि मला जे आढळलं आहे की ह्या हनीमध्ये यू आर गेटिंग स्मॉल क्वांटिटीज इफ नॉट लार्ज. असं मी कम्पेअर करू शकत नाही की दूध बरोबर मटन चिकन बरोबर. आय एम नॉट ट्राईंग टू कम्पेअर. I am just trying to tell you that even in this 10 grams, you do get some quantity of good quality iron and good quality calcium. आणि ते रोज तुम्ही घेतलं ना, then definitely it has impacted. कारण studies आहे. Let's go to the next. One point I wanted to mention, which I discussed with sir, is hydroxymethyl furfural-aldehyde. Now, हे जे पदार्थ आहे, why BIS का स्टँडर्ड्स ह्याच्याबद्दल विचारतात? कारण तुम्ही जे हनी अडल्टरेट करता किंवा जे लोक हनीला त्याचा गैरवापर करता, त्याला गरम गरम पाणीमध्ये किंवा उकळत्या पदार्थांमध्ये किंवा कुठल्या प्रोसेस फूडमध्ये घालता, त्याला हीट ट्रीटमेंट असते. हा जो पदार्थ आहे तो वाढतो आणि दिस इज व्हॉट डिस्ट्रॉईज द क्वालिटी ऑफ हनी. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल दॅट जसं डिस्क्लेमर लिहितात ना, ईट विथ दिस ओनली, डू नॉट हीट, कीप इन कोल्ड स्टोरेज, असे तुम्ही पदार्थांवरती व्हॉट यू से डिस्क्लेमर्स किंवा स्टेटमेंट्स वाचता. प्लीज increase the awareness. The idea is honey is good, but how to consume, in what combination to consume, that is equally important to tell people ki there is a possibility that you should store your honey properly. You should you should able to use your in cooking or how you are consuming properly, because this product is जे म्हणतात ना, it's a devil. जे चांगलं पदार्थला नष्ट करू शकते. लेट्स गो टू द नेक्स्ट. दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू टेल यू अबाउट शुगर अँड हनी. हे IFCTचं इंडियन काउन्सिल फॉर दिस न्यूट्रिशन, ते त्याचं एक कंपॅरिझन त्यांनी थोडं केलेलं आहे, ते मी दाखवते की साखरामध्ये काय आहे ते साखर वापरता तुम्ही, हनीमध्ये आयर्न आणि कॅल्शियम आहे. It's not present in sugar. And very important, honey's carbohydrate content is slightly lower than that of sugar. It is not comparison the same. And one more thing is, you will consume, तुम्ही थोडं honey कमी खाणार किंवा you will not eat that much honey to get the same sweetness as that of sugar. So definitely your quantity also will be lower in consumption. Let's go to the next. Okay, this is what I wanted to go beyond की हनी मध्ये अजून काय आहे. हनी मध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, मिनरल्स आहे, अमिनो ॲसिड्स आहे, ऑर्गॅनिक ॲसिड्स आहे, फ्लेवनॉइड्स आहे, फिनॉलिक कंपाऊंड्स आहे, ॲरोमॅटिक्स. म्हणजे हनीमध्ये इतकं काय आहे दॅट वी कॅन यूज. अँड डेफिनेटली जे सरांनी सांगितलं की डायबिटीजसाठी किंवा गॅस्ट्रो इंटेस्टायनल प्रॉब्लेम्ससाठी किंवा आपलं वुंड हिलिंगसाठी हनीचं जे वापर होते, इवन कार्डिओवॅस्क्युलर डिझिजेससाठी जे हिलिंग पर्पसेससाठी हनीचं वापर केलं जातं आहे आयुर्वेदामध्ये. इट इज बिकॉज ऑफ दीज प्रॉपर्टीज ऑफ हनी. The anti-inflammatory, anti-pyretic, these are properties that have to be, जे म्हणतात ते बोंबलाला पाहिजे. हे
You have to shout it out because nobody will listen otherwise. Let's go to the next. This is just to tell you from जे रिसर्च पेपर्स होते त्याच्यातून मी हे टेबल्स काढलेले आहे. तर टू टेल यू की फ्रक्टोज कंटेंट इज higher in honey rather than glucose. Of course, it contains other carbohydrates as well. Let's go to the next. ह्याच्यामध्ये very, very important. अच्छा, आपला देश, now we are also performing well in sports. Now, when we say we are performing well in sports, ते स्पोर्ट्समेन विमेन किंवा आपले लहान मुलं आहेत त्यांचं परफॉर्मन्स जे आहे, when we say there are lots of commercial products, you eat glucose, you will run the race faster. Why can't we say you have honey? Probably it will help your muscles build better. So this is, I'm not saying this, these are research studies that are saying it, that definitely honey was, natural honey was used in studies for sports performance. आणि त्याच्यामध्ये the performance of the muscles was definitely better than when the person was given only sugar or glucose. Let's go to the next. Okay, this is to tell you in the studies that were done in a cycling event that honey and glucose was given. And they found that definitely advantage honey. हनीला त्या रिसर्च स्टडीमध्ये the performance, the ability of the athletes, the cycling, the sports people was definitely more enhanced. Now, let's go to the next. This, what I know it's very small, but just to tell you that why do you think honey is better? Because जे fructose sugar आहे ना, इतकं लवकर शरीरामध्ये बर्न होत नाही. ग्लुकोज इन्स्टंट आणि बर्न आउट पण होतो, म्हणजे एनर्जी येते आणि एनर्जी निघून पण जाते. तर हे जे फ्रक्टोज आहे हनीमध्ये, सो इफ यू आर गिविंग द चाइल्ड सम प्री इव्हेंट, म्हणजे इव्हेंटच्या स्पोर्टिंग इव्हेंटच्या पुढं तुम्हाला ते शॉर्ट टर्म बूस्ट पाहिजे, एनर्जी बूस्ट आहे. So instead of giving commercial products that are rich in sugar, तुम्ही कुठलेही स्पोर्ट्स प्रोडक्ट्स बघा जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे विथ इलेक्ट्रोलाइट्स आणि खूप कमर्शियल नावं आहे मार्केटमध्ये की तुम्ही हे पिया आणि तुमचं रेस एकदम तुम्ही फर्स्ट येणार. सिंपल मधाचं पाणी, simple. It's not that it doesn't require too much. That fructose will able to sustain his performance in far more longer period. Let's go to the other slide. Okay, this is with regarding protein. तुम्ही म्हणणार प्रोटीन काहीच नाही आहे, खूप स्मॉल क्वांटिटी आहे, त्याच्यामध्ये कशाला प्रोटीन बद्दल बोलायचं आहे? तुम्ही मटन चिकन खावा, फिश खावा, पल्सेस घ्या. Why you are talking honey and proteins? I will say honey and proteins important कारण honey मध्ये जे now 9 essential amino acids आम्ही म्हणतो, 9 essential, नवग्रह म्हणू शकत नाही पण 9 essential amino acids जे म्हणतो सगळ्या honey मध्ये आहे. आणि खास कर एक प्रोटीन आहे जे नॉन एसेन्शियल आहे, ते मी सांगणार आहे. त्याचं नाव आहे प्रोलीन. प्रोलाइन का प्रोलीन जसं प्रोनाउन्स करू शकतो ते प्रोलीन, करेक्ट. तर प्रोलीन मध्ये काय हे व्हॅल्यू आहे, कशासाठी आहे ते प्रोलीन? सगळ्या बायकांना चांगलं स्किन पाहिजे. आम्हाला सगळ्या बायकांना जितकं आम्ही यंग दिसेल तितकं आम्हाला चांगलं वाटतं. ते पण पुरुषामध्ये पण आहे. पण कोलॅजिन रिप्लेस सप्लिमेंट्स हा जो शब्द आहे कोलॅजिन, कोलॅजिन म्हणजे इट हेल्प्स इन स्किन टेनॅसिटी आणि इलास्टिसिटी आणि हेल्प्स इन आवर युथफुलनेस. सो अँटी एजिंगच्या खाली म्हणूया त्याला. हे प्रोलीन काय करते, कुठून येतोय? हे प्रोलीन रिस्पॉन्सिबल आहे कोलॅजिनच्या डेव्हलपमेंटसाठी, प्रोडक्शनसाठी. तो why can't we consume small quantities of honey however you wish, but do it instead of having sugary products, and this will go a long way
म्हणजे तुम्ही कितीही तुमच्या तोंडावरती लेप फासा आणि तुम्हाला जे हितून गेलं ना खालून म्हणजे ते तोंडातून गेलं, इट विल हेल्प इन नॅचरल डेव्हलपमेंट ऑफ कोलॅजन रादर दॅन पुटिंग ऑल द क्रीम्स इन द वर्ल्ड ऑन टॉप ऑफ युअर फेस. लेट्स गो टू द नेक्स्ट. This is what I was telling about. The collagen is a key protein for renewing connective tissue, and proline is responsible for the development of collagen. Let's go to the next. This is just to tell you vitamins मध्ये. आणि तुम्ही बघा एक शब्द थोडं पुढं गेलेला आहे, एक रेषा थोडं पुढं गेलेला आहे, थोडं जास्त पुढं गेले, त्याला फोलेट म्हणतात. All pregnant lactating mothers, all pregnant, all adolescent girls, Folvite tablet गव्हर्नमेंटच्या प्रोग्राम मध्येच आहे. So if I take 1 teaspoon honey or 2 teaspoons honey in the day, look at what I'm getting, folates. आणि this is organic, it is going to be able to be assimilated, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ते लागणार आहे. Let's go to the next. हे बघा दुसरं एक थोडं रेषा पुढं गेलेलं आहे, ते आहे पोटॅशियम. आणि तुम्ही म्हणणार पोटॅशियमची काय गरज आहे? येस, फॉर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, स्पेशली इन जिरियाट्रिक्स, स्पेशली वयस्कर लोकांमध्ये. वयस्कर म्हणजे ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होण्याची शक्यता असते, त्या वयस्कर लोकांमध्ये तुम्ही त्यांना साखर, त्यांना काय असतात की काय काय लोक ना लहान मुलांसारखे होतं, मला गोड पाहिजे खायला. तर गोड पाहिजे खायला, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज नॉट सो मच ऑफ सोडियम बट सोडियम पोटॅशियम बॅलन्स. आणि ह्या छोट्याशा हनीमध्ये, थोड्याशा हनीमध्ये पोटॅशियम भर के है. सो दिस इज व्हॉट यू हॅव, मीन्स इट इज युजफुल फॉर elderly population or people who want electrolyte. They are involved with some exercise or something where they probably त्यांच्यामधून शरीरातून हे electrolytes निघून जातात. Let's go to the next. Besides calcium and phosphorus, of course, this is the chemical constitution. Again हे research study मधून घेतलेलं आहे, 100 ग्रॅम मध्ये आहे. So many, आम्हाला साखरामध्ये काय होतं, हे सगळे न्यूट्रिएंट्स होते का? दिसलेच नाही मला. पण हनीमध्ये इतके दिसले. तुम्ही म्हणा पण 100 ग्रॅम कोण खाणार? पण कोण सांगितलं तुम्हाला 100 ग्रॅम करायला? 100 ग्रॅम होणार तुम्हाला 1-2 आठवड्यामध्ये होऊन जाणार. पण जे मायन्यूट क्वांटिटीजमध्ये तुम्ही रोज खाल्लं, लोकांना औषध खायची इतकी गरज झालेली, सकाळी उठून 4-5 टॅबलेट्स खाल्ले नाही ना तर शांती होत नाही, आणि ते आपलं जेवण झालेलं आहे. वाय कांट वी मेक अ हॅबिट की सकाळी उठून मध घ्यायला, फर्स्ट थिंग एम्प्टी स्टमक, राईट सर? आय मे बी रॉंग, बट मध काय होतं, ती लाइनिंग आपल्या थ्रोट, म्युकस, पूर्ण शरीरला ते इट सूद्स, जे एनिवेज हनी सूद्स. बट ऑल ॲज अ न्यूट्रिशनिस्ट आय वुड ऑल्सो से दिस की फक्त हनी चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये अजून काय करू शकतो का? त्याच्यामध्ये थोडी स्पाइसेस ॲड करू शकतो का? बिकॉज हनी कॅन बिकम अ व्हेकल, म्हणजे एक माध्यम इन विच यू कॅन मिक्स, जसं आयुर्वेदिक च्यवनप्राशमध्ये ते सगळे मिक्स करतात. यू कॅन मेक युअर ओन कॉन्कॉक्शन ॲट होम, आणि ते हनी साखरेच्या पाकामध्ये न मिक्स करताना हनीमध्ये मिक्स करून, सो यू गेट द बेनिफिट ऑफ द स्पाइसेस as well as that of honey. Let's go to the next. Okay, this is again from a review study, because I wanted to prove that I am not talking me fakta. So a research study ahe that again they have said what is the mineral presence in honey, and they have said in this particular research study that the recommended intake, this honey is also able to compete with other food products. So what if it is in small quantities? But it can also contribute towards your daily recommended diet. Let's go to the next. Okay, this is certain studies that were done
in children, and but of course they didn't do it in children. They tried to म्हणजे ते rats, rodents, animals मध्ये केलं आणि ते try to extrapolate it. त्यांनी काय, ह्या लोकांनी काय सांगितलं की ज्या रॅट्सला त्यांनी हनी दिलेली आहे त्यांचं वाढ खूप चांगलं झालं. आणि वाढ कसं झालं, त्यांचे बोन्स वाढले आणि बोन मिनरलायझेशनसाठी हनी उपयोगी आलेलं आहे. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड की सेल ग्रोथ म्हणजे पेशींची वाढ आणि बोन टिश्यूची वाढमध्ये हनीचं खूप मोठा हात आहे. लेट्स गो टू द नेक्स्ट. Let's go to the next. Okay, let's go to the next. Okay, this is last with regarding cardiovascular diseases. Itke studies झालेले आहे. You look up again a lot of research papers. Honey has got so much benefit that it is also coming, that it will come. That lot of studies have done ki cardiovascular studies मध्ये पण honey is beneficial. I just couldn't talk of all of them, but just to show you that these are some of the studies. Let's go to the next. Antioxidants. I won't talk too much on antioxidants because in Ayurveda, our entire disease management is based with honey. Okay, so antioxidants is free radicals जे आमच्या शरीरमध्ये तयार होतात and honey is able to combat it. Let's go to the next. This is again with regarding antioxidants. Let's go to the next. I want to talk about child nutrition. खूप लोक म्हणतात की हनी बाळाला देऊ नये, पण according to me in India they don't give it up to 1 year. But I did find a study ki honey was given to infants and their growth was definitely improved. Their memory was improved, their cognitive ability was improved. But definitely more studies are required in this thing because of Clostridium botulinum. They say that don't give it for more than 1 year. After 1 year you can give it. Let's go to the next. Okay, this is the child nutrition study. I do have it on my PPT. Okay, now this is my last slide. Why do I want to point this out? I was shocked to see it. Arsenic, lead, हे टॉक्सिक मिनरल्स कसे आले हनीमध्ये? कारण जिथं तुम्ही हनीचं व्यवसाय करता, हनी फार्म्स असतात, जे फ्लावर्स, ट्रीज, प्लांट्स, ती लोक, जे लोक पेस्टिसाइड किंवा आर्टिफिशियल काहीतरी केमिकल स्प्रे करतात, दॅट केमिकल रूट इज फाइंडिंग इट्स प्लेस इन हनी. सो बी वेअर. अँड ॲज अ फाउंडेशन, ॲज अन ऑर्गनायझेशन, बी alert to this heavy metal toxicity in honey. Thank you so much. धन्यवाद मॅडम. आपण या मोठ्या विषयाचं थोडक्यात खूप चांगल्या प्रकारे विवेचन केलेलं आहे. मी माननीय विनयजी वेलणकर सरांना विनंती करतो की त्यांनी पुढचं कार्य सुरू. नमस्कार. व्यासपीठावरील सन्माननीय वक्ते, सभागृहातील उपस्थित सर्व या महामंडळाशी संबंधित सगळे अधिकारी वर्ग, सगळ्यात प्रथम मी साठे सरांचं अभिनंदन करीन. एका वेगळ्या विषयावरती हा कार्यक्रम आयोजित केला. मध उत्सव म्हटल्यानंतर मी म्हटलं हा काय आहे, पण त्याची डेप्थ काय आहे ती आता आपल्या एक सगळ्या ह्याच्यातनं लक्षात येईल. त्यामुळे एक वेगळा विषय आणि ज्याची आवश्यकता आहे सध्याच्या काळात असं मला वाटतं, आणि म्हणून मी त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करीन. वेळेचं गणित बघता मला चिठ्ठी पाठवायला लागू नये म्हणून थोड्याच वेळामध्ये मी सगळं संपवण्याचा प्रयत्न करतो. आत्ता ज्या 2 वक्त्यांनी मांडलेलं आहे, साधारणतः अध्यक्षाची जबाबदारी अशी असते की त्याच्यातलं काही कंटेंट त्यांनी एलॅबोरेट करावं, पण बऱ्यापैकी त्यांनी सगळं सांगितलं असल्याकारणाने त्यावर विशेष न करता एकंदर मध आणि आरोग्य असा विषय थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. सध्या T20चा जमाना आहे, त्यामुळे कमीत कमी ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त रन्स काढायला लागतात. बघूया कसं काय करता येईल. 2-3
सुरुवातीला प्रस्तावना म्हणून एक मुद्दा सांगतो. जगातलं सगळ्यात पहिलं वैद्यक शास्त्र कुठलं असेल तर ते आयुर्वेद आहे. इसवी सन पूर्व 4,500 ते 5,000 वर्षाचा काळ सांगितला जातो. नॉट नोन अजूनही असू शकतो, पण आत्ता जे इतिहासकारांनी मान्य केलेला आहे तो काळ आहे. आत्ता जगात 70-75 प्रकारच्या मेडिकल थेरपीज उपलब्ध आहेत. त्या सगळ्यांची जननी म्हणता येईल असं शास्त्र म्हणजे आयुर्वेद आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाश्वत सिद्धांत हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. दुर्दैवाने असं आपल्याला